तुम्ही जर एकदा या पद्धतीने मटन मसाला बनवला तर सगळेजण मागून मागून खातील. बनवायला अगदी सोपी रेसिपी आहे. तर चला मग पाहूया. मटणाला हळद, मीठ, लसूण आले पेस्ट, लिंबाचा रस लावून छान मिक्स करून अर्ध्या तासासाठी मुरत ठेवायचा आहे. चमचाभर तेलामध्ये तमालपत्र, काळी मिरी, दालचिनी, कांदा परतवून घ्यायचा. मॅरिनेट केलेलं मटण, कोथिंबीर टाकून छान परतवून घ्यायचं. त्यानंतर गरम पाणी टाकून मोठ्या गॅसवरती एक शिट्टी करून घ्यायची आणि मंद गॅसवरती 5 मिनिटे शिजवायचं, म्हणजे मटण अगदी व्यवस्थित शिजतं. आता वाटण बनवण्यासाठी टोमॅटो, सुकं खोबरं, लसूण आले, तीळ, कोथिंबीर पाणी टाकून वाटून घ्यायचं. तेलामध्ये कांदा छान ब्राऊन करून घ्यायचा आणि यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं, म्हणजे कांदा व्यवस्थित कॅरमलाइज होतो. आता बनवलेलं वाटण मिनिटभरासाठी परतवून घ्यायचं. आता घरची कांदा लसूण चटणी, माऊली यांचा स्पेशल काळा मसाला, धना पावडर, मीठ आणि मटणाचा स्टॉक टाकून छान तेल सुटूसपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर मटण टाकून घ्यायचं. माऊली यांचा गरम मसाला अर्धा चमचा टाकून घ्यायचा आणि झाकून मंद गॅसवरती 5 ते 6 मिनिटे शिजवून घ्यायचं. मला सुद्धा माऊलींचे मसाले मागवायचे असतील तर स्क्रीनवरती नंबर बायो मध्ये लिंक आहे. झणझणीत मटण मसाला भाकरी सोबत खायला द्यायचा एक नंबर लागतो. नक्की ट्राय करून पहा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, फॉलो.